13 वर्षांमध्ये एकदाही मला सुखाने झोप नाही लागली, पण आता लागेल. स्वतःच्या पापांचं प्रायश्चित्त पण करू शकेन आणि कदाचित सुनयना सुद्धा आम्हाला क्षमा करेल. रोशनी, डीजे, आय एम व्हेरी सॉरी. तुम्हाला कर्नालला परत यावं लागलं. आय नो याचा तुम्हाला खूप त्रास होतोय आणि ही गोष्ट तुमच्या चेहऱ्यावर साफ दिसते. मी काय करू मी? नको म्हणताना सुद्धा माझं मन सारखं सारखं माझ्या मुलीकडे ओढलं जातंय. माहितीये की माझा मुलगा सुद्धा माझ्यावर तितकंच प्रेम करतो जितकं की माझ्या मुलीने केलं असतं. पण न जाणू माझं मन मानायला तयारच नाहीये. सारखी तिचीच आठवण येते मला. या शहराच्या गल्ल्या, इथले रस्ते, या शहरातल्या प्रत्येक गोष्टीत माझ्या आठवणी दडल्या आहेत. प्रत्येक गोष्ट ओरडून ओरडून मला स्वतःकडे बोलवतेय. प्रत्येक गोष्टीत माझी कहाणी आहे. इतकंच काय की हे हॉस्पिटल सुद्धा. माहितीये, याच हॉस्पिटलमध्ये मी माझ्या मुनमुनला जन्म दिला होता. डीजे, तुमची मुलगी. मला माहितीये की तुला काय बोलायचंय आणि तू अगदी बरोबर बोलतोयस. मला मान्य आहे की मी तुझं म्हणणं ऐकलं पाहिजे होतं आणि आपल्या मुलीला भेटण्याचा विचार मनातून काढून टाकला पाहिजे होता. तुला माहितीये, जेव्हा मी पहिल्यांदा मुंबईला आले होते, तुला भेटले, तर मला वाटलं की माझा पुन्हा जन्म झालाय. माझा नव्याने जन्म झालाय. परमेश्वराने मला एक मुलगा दिला. डीजे, ते म्हणतात ना, मागच्या आयुष्याची सावली या जन्मावर नाही पडली पाहिजे. तू अगदी बरोबर बोलतोयस, अगदी बरोबर. पण तरी फक्त एकदाच आपल्या मुलीला भेटणं चुकीचं ठरेल. डीजे, तुम्ही माझं ऐकत नाही आहात. मला माहितीये तुला काय बोलायचंय ते. नाही, तुम्हाला नाही माहित मला काय सांगायचं. इनफॅक्ट कुठलीच आई असा विचार नाही करू शकणार. डीजे, काय सांगायचंय तुला? डीजे, तुमची मुलगी या जगात नाहीये. शी इज डेड. आय एम सॉरी. मला तुम्हाला ही न्यूज द्यावी लागली, पण हे खरं आहे. आणि डीजे, बी स्ट्रॉंग. प्लीज हिम्मत ठेवा. डीजे, तुम्ही प्लीज आम्हाला 2 मिनिटं द्याल प्लीज.
प्लीज 2 मिनिट. डीजे डीजे बी स्ट्रॉंग, प्लीज बी स्ट्रॉंग. मुनमुन, डीजे डीजे डीजे. खूप तयारी करायची आहे. मला तर वाटतं की सगळ्यात आधी ना आपल्याला हॉल बुक केला पाहिजे आणि पाहुण्यांची लिस्टही बनवून टाकतो. कुठलाच नातेवाईक सुटला नाही पाहिजे. बैजू, जा जरा आतून कागद आणि पेन घेऊन या बरं. हो मामा, आत्ता आणतो. अरे सुरेंदर, सगळं काही ठीक होईल. तू स्वतःवर इतका ताण नको घेऊस. म्हाताराणीची इच्छा झाली तर सगळं पार होईल. माझी इच्छा आहे की आपल्या रोशनीचं लग्न खूप धूमधडाक्यात करावं. धूम धडाक्यात? भाऊ अगदी बरोबर बोललास. हा, पण धूम धडाक्यात लग्न करण्यासाठी ना पैसे लागतात. पैसे कुठून येतील? पैसे तर ह्या पोरीने सगळे. पुन्हा सुरुवात केलीस तू. आपला राग आला पाहिला. तू गप्प बस. जाऊन एक काम कर. तो जो कोपऱ्यावरती मिठाईवाला आहे ना, तिथे जाऊन सगळ्या मिठाई चाकून त्यांचे नमुने घेऊन ये. जा. हो आई, जाते. हा, मीच तरे मोल करीन, घेऊन येते. हा, मामा, पेन आणि कागद. दीदा, मी बघते. हॅलो मॅम, तुम्ही इतके घाईत होतात की डिस्चार्ज पेपर साईन करायच्या आधीच निघून गेलात. तुम्ही डॉक्टरांच्या नकारानंतरही डिस्चार्ज घेतलाय मॅम. तर मी कुठली रिस्क नाही घेऊ शकत. तुम्हाला आत्ताच्या आत्ता इथे येऊन पेपर साईन करावे लागतील. बरं, ठीक आहे. मी आत्ताच येते. पापाची तब्येतीची पर्वा न करता या लग्नासाठी घरी आले. पापाची दीदा सगळी किती खुश आहेत या लग्नामुळे. माझं तर जग तूच होतास आणि नील आणि रोशनीचं जग तर केव्हाच उद्ध्वस्त झालंय. ही वायफळ बडबड माझ्या समोर नको करू, समजलेस? खरं बोलते तुझी आत्या की तुझ्या रक्तातच नाटकीपणा आहे. हे नाटक करणं बंद कर, समजलीस? सरळ सरळ का नाही बोलत की तुला आता माझ्याशी लग्नच नाही करायचंय कारण तुला कोणीतरी दुसरं भेटलंय? हे झुमके मी त्या रोशनीला दिले होते जे ती फक्त माझ्यासाठीच घालायची, फक्त माझ्यासाठी. आणि तू काय केलंस? तू माझ्या झुमक्यांचा तमाशा मांडलास. आनंद तर मलाही व्हायला हवा होता. माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद होता हे लग्न. लहानपणापासून आजपर्यंत मी ह्या दिवसाची वाट पाहत होते की मी नीलची नवरी बनेन आणि हे झुमके घालून त्याच्याशी. पण आज सगळं काही बदलून गेलं. सतत मनात एकच विचार येतोय की काही करून नीलला ह्या तिरस्काराच्या लग्नापासून वाचवावं. मला तर तुझा जीव घ्यावासा वाटतोय, पण असं मी नाही करू शकत कारण की माझे हात बांधलेले आहेत. म्हणून मी तुझ्याशी लग्न करतोय जेणेकरून तुझ्या उरलेल्या आयुष्याचा प्रत्येक दिवस, प्रत्येक रात्र मी तुला हाच अनुभव देत राहीन की मी जर तुझा जीव घेतला असता ना तर बरं झालं असतं तुझ्यासाठी. खरंच हे लग्न नको व्हायला.
रोशनी, इतक्या जवळ असून सुद्धा इतका दुरावा आला आपल्यामध्ये की तुला आता माझा आवाज सुद्धा ऐकू येत नाही. भीती संपली नाही नील, नातं संपलंय आणि करायचे उरले ते त्याचे अंत्यसंस्कार. तू नको वाचूस बाळा, तुला सहन नाही होणार. ना उत्सव म्हणेल, ना सजावट होईल, ना हे लग्न होईल. काय कमतरता राहिली होती माझ्या प्रेमात रोशनी, की तुला इतकं मोठं पाऊल उचलावं लागलं? काय कमतरता राहिली होती? नील, तू माझ्यावर इतका नाराज आहेस की तू मला कधीच माफ नाही करणार. इच्छा तर माझी नाही की मी तुझ्यावर नाराज व्हावं, पण तू जे केलंस त्यानंतर मी जेव्हा केव्हा तुला पाहीन मला माझी कद्दूकुमारी नाही दिसणार. उलट एका नाचणाऱ्या आईची नाचणारी मुलगी दिसशील. जर हे लग्न नाही झालं तर मी परमेश्वराला काय तोंड दाखवणार? काय सांगणार मी त्याला की ना आईला ना मुलीला कोणालाही वाचवू नाही शकत?
हा झुमका इथे कसा आला? रोशनी, झुमका कुठे गेला? जाऊ दे, मला काय करायचं झुमक्याचं. मालकीण, तोंड तर गोड करा. आज तर उत्सव होईल. पक्वान्न सजतील. हा घ्या. गप्पा बस. इतकं खुश व्हायची काही गरज नाहीये. धीर धर. त्या पोरीच्या नशिबानं कितीतरी वेळा मला मात दिलीये. ह्यावेळी जोपर्यंत माझं काम होणार नाही, मला समाधान मिळणार नाही. आता तू इथे उभ्या उभ्या माझा जीव का खातीयेस? जा, स्वयंपाकघरात काही काम नाहीये का? हो मालकीण. हे सगळं काय आहे? काही नाही. बस माझा आनंद आहे, जो विस्कटून गेलाय. आज जे काही झालं त्यानंतर माझं काय होईल? अहो माझं सोडा, आपल्या नीलचं काय होईल? गेल्या 13 वर्षांपासून नीलच्या तोंडावर फक्त एकच नाव आहे, रोशनी. आणि त्या पोरीला तर बघा, इतकं मोठं पाऊल उचललं आणि तेही कोणाला न विचारता. त्या दोघांच्या लग्नासाठी किती किती स्वप्न पाहिली होती, पण आज मात्र ती सगळी स्वप्न चूर चूर झाली. त्या स्वप्नांना तुटण्यापासून अजूनही वाचवलं जाऊ शकतं. आपण दोघांनी मिळून हे लग्न वाचवलं पाहिजे. जर हे लग्न नाही झालं तर मी परमेश्वराला काय तोंड दाखवणार? काय सांगणार त्याला मी की ना आईला ना मुलीला कोणालाही नाही वाचवू शकलो मी. सुनैनाच्या बाबतीत अशी कोणती गोष्ट आहे जी इतक्या वर्षांमध्ये मला माहित नाही? काहीतरी नक्कीच आहे जे तुम्ही माझ्यापासून लपवताय. खोटं बोलणार नाही, पण हो, हे खरं आहे की तुझ्यापासून काहीतरी लपवलं गेलंय. त्यामागे काही कारण आहेत. तुझं मन इतकं कोमल आहे की इतकं घाणेरडं सत्य तुला सहन नाही होणार. बस इतकं समजून जा की आपल्या हातून जे पाप झालंय, हे लग्न त्याचं प्रायश्चित्त आहे. मला खुश होण्याचा काहीच हक्क नाहीये का? कितीही प्रयत्न करा, ही मुलगी माझा पिच्छा सोडत नाही. चिंता नको करूस कल्याणी, हे लग्न तर नक्की होणार. सगळ्यांची नावं लिही. घे आई, छगन हलवाईची मिठाई चाखून बघ कशी येते. चाखून सांग कोणती मागवायची. मागवून मला दोष देशील हा? मिठाई पण चांगली नाही आणता आली म्हणून. अगं कंगो, तुला समजत नाहीये. चौधरी परिवारासोबत नातं जोडलं जातंय. त्यांचा मान तर ठेवला पाहिजे ना. नील, तू कधी आलास? नमस्कार दिद्दा. सुखीरा सुखीरा. दिद्दा, रोशनी कुठे? अरे कुठे म्हणजे काय? अरे आतून तू येतोयस
आणि आम्हाला विचारतोयस रोशनी कुठे? नील, कल्याणीने सांगितलंय ना तुम्हा दोघांना, आता भेटायचं नाही लग्न झाल्याशिवाय. मग तू ऐकत का तिथं या नाही? सगळ्या फालतू गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नाहीये. तुम्ही मला हे सांगा की रोशनी कुठे आहे? मला तिच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. अहो तिथं सांगा ना कुठे आहे? ती अरे नील बेटा, ती रोशनी ना काहीतरी महत्वाच्या कामासाठी हॉस्पिटलला गेले. आत्ताच येईल. नील, काय झालंय बाळा? सगळं ठीक तर आहे ना? दिदा तुम्ही आजचं वर्तमानपत्र वाचलं? अरे, आज पेपर वाचायला वेळ कोणाकडे आहे बाळा? नील भाऊ, घरात इतकी कामं पडलेत आणि असं काय जरुरीचं आहे पेपरमध्ये? घरातली सगळी कामं सोडून पेपर वाचायचा? मी तर सकाळीच फेकून दिला पेपर. चांगलं केलं जो फेकून दिला. काय झालं काय? तुला पाहिजे का पेपर? शोधून देऊ का मी? नाही नाही, काही गरज नाहीये. दिदा मी येतो, मला एक महत्वाचं काम आठवलंय. अरे, असा कसा निघालास? अरे बाळा, आता चालायस, काहीतरी खाऊन तर जा. नको दिदा, मला जावं लागेल. अरे, काय झालंय याला हा? हा? कुठे ठेवलंय वर्तमानपत्र? कुठल्या इज्जतीबद्दल बोलतेस तू आजी, जी तुझी लाडकी नात बाजारात कवडी मोलाने विकून आजी, आलीये? काय बोलतोस तू? आजी आजचा पेपर बघ, तुला सगळं काही समजेल. खूप अभिमान होता ना तुला, ही पोरगी आपलं नाव मोठं करेल म्हणून. बघ ह्या पोरीने किती मोठं केलं नाव ते. घे बाबा, तू पण बघ